ब्रह्मांडाघर मूर्ख कारक परा तुर्विरांतका काळाधिक नियामका सुरसका जनाधारका नाना मार्ग विसर्ग शास्त्र रहिता चक्र पाणी आता साष्टांगी प्रणिपात देवकी सुता श्री कृष्णरायानंद साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या कैवल्य अशी आदरणीय सदैव बाबाजींच्या कैवल्य अशी आदरणीय श्री गुरूंच्या पवित्र पवित्र स्मृतीला अभिवादन. या आश्रमाच्या संचालिका आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय बाबाजी उपाख्य आत्याबाईजी, सर्वे सोहळा कार्यक्रमाचे आयोजक संचालक आहेत. महानुभ आश्रम औरंगाबाद या आश्रमानं आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय बाबाजींच्या माध्यमातून, त्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या प्रेरणेतून त्यांचा जो एक पूर्ण परिवार असेल, त्या पूर्ण परिवारामध्ये सर्वांची नावं काय मला माहिती नाही, ते घेते नाही सर्वांची नावं. बाबाजी मुख्य करून आमचे आदरणीय सध्या शास्त्री बाबा आहे, चैतन्य आहे, आमचा तपस्वी विवाहामध्ये रोहिणीता आहे, सविताता आहे, बाकी मला काय नावं माहिती नाही, तर मी ओळखतही नाही काय. पण या परिवाराने एवढ्या मोठ्या उंचीवरती नेऊन बसवलं, काही एवढ्या उंचीवरती नेऊन बसवलं की ती उंची तुम्हाला तो कुठल्याही शब्दाने मोजता येणार नाही. ती उंची कुठल्याही शब्दाने तर वर्णन करता येणार नाही आणि मोजताही येणार नाही. आणि म्हणून मी तुमच्या या प्रेमाचा, ज्या उंचीवर तुम्ही ज्या प्रेमानं मला बसवलं, जे प्रेम केलं सर्व परिवाराने, सर्व केलं, सर्व बाजूनी केलं, आणि म्हणून आदरणीय सदैव बाबाजी मुख्य करून आहेत, त्यांना एक मग या ठिकाणी मानाचा मुजरा, दंडक म्हटलं तरी चालेल, पण मानाचा, सन्मानाचा एक आदर व्यक्त करण्याकरता तुम्हाला सांगतो. कबुतराला गरुडाचं पंख लावता येतील, पण गगन भरारीचं वेळ मात्र रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ कधी विकत घेता येत नाही, सर साहित्यिक नाही. आकाशाची ओढ कधी विकत घेता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व संत महात्मे आहात, वास्तविक वर्ग आपण आहात, या सर्वांना अभिवादन करतो. आज वेळ झालाय, संपवायचं आहे आपल्याला, अस्थिपरी संपवायचे आहे, गुराही संपवायचा आहे. 22 तारखेला आपली समाप्ती. का बेटा 22ला संध्याकाळी 2 पक्ष ठेवायचे, या दृष्टीनं आपल्याला पुढे वाटचाल करायची. म्हणून आपल्या सर्वांना दंडवत करून या ठिकाणी पोथीला सुरुवात करतो. आज आमचे मोहन भाऊ नाहीत वाटतं, आज कुठे असतील कामात. सुरुवात आपण शास्त्री बाबांच्या पासून करतो, नाही काय. लाश को हाथ लगाता है तो नहाता है, लाश को हाथ लगाता है तो नहाता है, और बेजुबान जीव को मार के खाता है, बेजुबान जीव को मार के खाता है. ये मंदिर मस्जिद क्या गजब की जगह है दोस्तों, मंदिर मस्जिद क्या गजब की जगह है दोस्तों, जहां गरीब बाहर और अमीर अंदर बैठकर भीख मांगते हैं, जहां गरीब बाहर और अमीर अंदर बैठकर भीक मागते हैं. जास्त आज घेत नाही, आपला वेळ झालाय. थोडी तरी टीका. आपलं चरित्र मोठं आहे, त्याच्या शेवटी मी कॉलेजचा एक विद्यार्थीचा आहे. सुंदर भजन मगाशी म्हटलं, काय विरहपर भजन होतं, काय जाता जाता नावही सांगून जातो. असावं, थोडी जागरूकता येते माणसामध्ये. थोडंसं वेगळं जरा काय वाजलं की आपल्या महाराष्ट्रीय माणसाला जरा जाग व्हायची सवय आहे, नाही काय.
राणी रूपमती पिक्चर मधलं त्या साडीवरती ते गाणं आहे, अलौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं. काय, अलौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं. गायक आहे लता मंगेशकर आहे, अनिल विश्वास संगीतकार आहे त्याचा, आणि भारतभूषण आणि निरूपा राय याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फार सुंदर एक अमर प्रेम कहाणी आहे. इतिहास आहे तो, एक मांडूचा इतिहास. आजही तो इतिहास आहे, भग्न अवस्थेमध्ये तो इतिहास आहे. आपण जर कधी गेलो मांडूला, जर मांडू पाहिलं तर मी नाही पाहिलं, पण अशा प्रकारचे एक अमर प्रेम गाथा अशा प्रकारचे. असंच अमर प्रेम आपण ते गीत आहे, भाव म्हणताना वेगळा ठेवायचा असतो. काय, आम्ही सुद्धा परमेश्वरमचा उत्तरापंथी गेलेला, आम्ही सुद्धा ते भजन म्हणू शकतो की अलौट के आजे मेरे मीत तुझे मेरे गीत बोलाते. काय, का म्हणू नये, भाव वेगळा आहे, भाव वेगळा आहे इथं. काय, एकच तरुणांगी पती पुत्रा ते लेंगी, पण बापा भावाचे म्हणे नरी गे का. एकच स्त्री असते, आपल्या पतीला आलिंगन देताना तिचा भाव वेगळा असतो. आपला मुलगा असेल, आपला भाव असेल, वडील असेल, त्याला आलिंगन देताना भाव त्याचा वेगळा असतो. भाव फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. काय, भाव फार महत्वाचा होऊन त्याशी तुम्हालाही जाता जाता सांगितलं होतं की आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो. काय, आपण देवाला कचरे म्हणावं, प्रीतम प्रीत लगाय के दूर देश मत जाय. दूर का मत नाही, दूर देश मत जाओ. भाई मादायचा म्हणत होती की नाही, जी प्रवृत्ती भंगी जोची. काय, बटोवाशी म्हटले तुमच्या क्षमता निभाव लागणार नाही, तुम्ही काही जाऊ नका म्हटले की नाही. आपणही कधी प्रार्थना करावी, प्रीतम प्रीत लगाय के दूर देश मत जाय. बसो हमारी श्री कृष्ण नगरी आहे ना, कभी आओ यहाँ भी, पाव लगाओ यहाँ पे, कभी आओ यहाँ पे. कहीं बसो हमारे नगरी में. अगर आए, अगर हमने आपका दर्शन हुआ, हम मांगे तुमसे प्यार, और कुछ नहीं मांगे. क्या मांगेंगे, हम मांगे तुमसे प्यार. आपला भाव आहे इथं, भाव त्याच्यामुळे आपल्याला व्यक्त करायचा आहे. आणि मूर्ती आणि भावनीचे स्मरण आहे, तर भावच या ठिकाणी प्रधान म्हणजे भावच आहे. चष्मा कुठे आहे रे, चष्मा हा आहे, हा आहे. मूर्तिज्ञान म्हणजे एक भावाचं प्रतीक आहे, भावना इथं. काल आपलं चरित्र होऊन गेलेलं की रामाईचा दर्शन करत नारायण गोळा कथन. आपलं चरित्र पेहराव संगम तुमच्या जवळच आहे, इथून आम्हाला लांब आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले माणसं आहे. काय, आम्ही सह्याद्रीच्या कातळामध्ये वाढलेली रांगडी मराठी माणसं आहे. आमचं बोलणं, रांगणं, उठणं, रांगणं, बसणं, बोलणं हे सुद्धा आमचं सगळं त्या सह्याद्रीच्या कातळातलंच आहे एक प्रकारचं. तुमचा मराठवाडा वेगळा असेल, काय वेगळा असेल, पण आमचा तो पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमचं बोलणंही अशा प्रकारचं म्हणजे थोडस आदर, त्याच्यामध्ये आदराची भावना नसते. काय, जाऊ द्या, असू द्याचा आपल्याला विषय नाही घ्यायचा आहे, पण असो. काय, पण काल तिनं त्या ठिकाणी देवांची परीक्षा पाहिलेली. वशिदेव तिला देवान आमच्या विनंती करतात की जी श्रेष्ठ आहे, संभावित आहे, स्वतंत्र आहे, म्हणजे येते आक्षेप ते कुणी नाही. तुमच्याजवळ जरी राहिले येऊन, तरी आक्षेप घेणार दुसरीचं कुणीही नाही, तुम्ही तिला राहू द्या. देव म्हणतात येत याची काही चाड पडलेली असे, आम्हाला काय तिची चाड पडलेली आहे काही. येची धर्माची चाड नाही, धर्माची या चाडा रायाची राणी येत का नाही येत, वर पडते आकाश धरीले. यावर आनंदीची गोष्ट आमच्या देवाने सांगितली. देवांचा आमच्या मुक्काम वेरूळला, तुम्हाला तेही जवळ आहे, स्थानं तुम्हाला जवळ आहेत, आम्हाला नाही आहे. आम्हाला 7 तास अंतर काटावलं होतं, त्यावेळेला आम्ही एखाद्या स्थानाजवळ पोहोचतो. इतक्या दूर दूर आम्ही आहे. काय, इतक्या दूर आम्ही आहे. चैत्र आहे, वेरूळचं 10 महिने 3 दिवस म्हणजे देवाचं वास्तव्य आहे. रुद्रपूरला गेले, रुद्रपूर परत आल्यानंतर देवांचे तिथं 10 महिने राहिलेले. 3 दिवस निवास तो राजविहार लेणार आहे, आणि 10 महिने ते चतुर्वेदाच्या मठामध्ये आमच्या देवाचं वास्तव्य चतुर्वेदाच्या मठाचं. आमच्या देवाना सकाळचा पूजावसर झाला, आणखी आदंडीनाथाचा मळा ज्यावेळी आपले उद्घाटन झालं, त्यावेळेला मी गुरुजींच्यावर आलो होतो. गुरुजी वेरूळला आलो, त्यावेळी त्यांनी मला ते शेत दाखवलं होतं की ह्या शेतामध्ये आदंडीचा मळा. आता मला ते आठवणच झालं, त्यावेळी त्यावेळेस समजत नव्हतं काही. आज ते वेरूळचं स्वरूपच बदलून गेलेलं आहे. देव म्हणतात की इथं आमच्या देवाना मळ्याकडे विजय केले. देवाना आमचे आसन झालं. आसन जे घटका 2 घटका बसतो त्याला आसन स्थान म्हणतात. वस्ती म्हणजे रात्रीचा मुक्काम आहे. कुणी वस्ती म्हणजे
रात्री राहिले दिवसा निघून गेले, रात्री राहिले दिवसा निघून गेले, असे सानाचे प्रकार सांगितलेले आहेत. काही सान म्हणजे 3 दिवसापर्यंत आहे, अवस्थान म्हणजे 3 दिवसापासून 9 दिवसापर्यंत अवस्थान म्हणतात, आणि 9 दिवसापासून पुढे किती दिवस त्याला महास्थान म्हणतात. आमच्यामध्ये स्थानाचे हे प्रकार सांगितलेले आहेत. आमच्या देवाला 10 महिने वास्तव्य चित्रदाच्या मळामध्ये महास्थान आहे. ते मळ्याकडे गेले, आसन झालं. देव म्हणतात भक्तजनाला देखील का हा आदंडीचा मळा, हा आदंडीचा मळा आहे. भक्तजन म्हणतात जे आदंडी म्हणजे काही कथा नाही माहिती भक्तजनांना. देव म्हणतात आदंडी नाथ ते नाथपंथीचे महात्म्य असं म्हटलं. आगमी काय हे नाथपंथीचे महात्म्य आहेत. ते डाकरामाला आले. आज आपण जे स्थान आपण करायचं तुझे डाकराम आहे, शेवटचं आपलं आंध्र आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचं ते स्थान आहे. ते डाकरामला गेले आणि त्या देवतेच्या मंदिराचा चौक आहे, त्या चौकामध्ये बसले. तिथे काही विद्यार्थी पडत होते, अभ्यास करत होते. तर पूर्वीच्या शाळा देवळामध्येच भरायच्या. म्हणून आमचे देव म्हणतात ना देखील का शाळेचे कळस, का असं म्हटलं तर पूर्वी शाळांतर आम्ही लहानपणी मंदिरामध्ये बसलो. कदाचित तुम्ही गेला असाल शास्त्रीबाई शाळेत, पण आमची शाळा मंदिरामध्येच होती. पूर्वीच्या शाळा त्या मंदिरामध्ये भरायच्या. तिथे विद्यार्थी बसलेले आहेत. देव विद्यार्थी म्हणतात देव हो आमच्या देवाशी नमस्कार न करा ते काही, म्हणजे तुम्ही आमच्या देवाला नमस्कार का करत नाही. आदरणीनाथ म्हणतात की तुमच्या देवाशी आमचा नमस्कार घेववेना. काही तुमचा देव आमचा नमस्कार घेऊ शकत नाही किंवा घेत नाही, ते म्हणून करत नाही. ते म्हणतात असं कसं काय, तुम्ही करा. देव घेतील ते नमस्कार. ते म्हणते आपण अवघे म्हणून करूया. विद्यार्थ्यांना म्हणतात की आपण सर्वजण मिळून आपण देवाला दंडवत करूया. चौकामध्ये बसलेले आहेत ते उठले आणि जय देवा म्हणून हात जोडलं. त्याने अदंडीनाथानं हात जोडले आणि असे दंडवत घालायला खाली वागतायत. तेवढ्यात त्या लिंगाचं 2 भाग झाले आणि त्यातून असूद म्हणजे रक्त व्हायला लागलं. त्यातून असूद म्हणजे त्यातून रक्त व्हायला त्यातून लागलं. बाकीचे सर्व पाहणारे ते सर्व घाबरले. एक जडलिंग आहे, त्यातून त्या ठिकाणी त्यातून रक्ताचा प्रवाह होती. लिंगाचे 2 भाग झालेले आहेत. तेव्हा ते अदन्यात म्हणतात की न डरी भिवू नका. मग त्यांचा जो जोग वाटतात असतो जोगोट्याचा बंद त्याला ते लिंगाला बांधतात. ते 2 लिंगाचे वेगळे झालेले भाग एकत्र केले आणि तिथून ते निघाल्यानंतर वाटामध्ये गोरक्ष भेटलेले आहेत. हाही सिद्ध पुरुष आहे, आगमिक आहे. हा वज्रवळीचा आहे, तो अमरवळीचा आहे. गोरक्षातील त्यांची भेट झाली आणि गोरक्ष त्यांना विचारतात कहा ते आवो कहा ते जावो. तर यांची भाषा हिंदी मराठी मिक्स आहे. कारण हे जोगी लोक असतात ते संपूर्ण देशभर फिरतात, भ्रमण करतात. म्हणून त्यांची कुठलीच अशी स्थिर अशी कुठली भाषा नसते त्यांची. आणि कहा ती आवो कहा ती जावो, त्यांना प्रश्न विचारा कुठून आला, जाताय कुठं. त्यावेळी ते अदनीनाथ आहे ते त्यांना सांगतात गोरक्षाला डाकराम भेदी अब सुरती सोमनाथ भेदन जावो. डाकरामाचं जे लिंग आहे त्याचा 2 विभाग केले. आता सुरती सोमनाथचे जे लिंग आहे त्या लिंगाला मला भेद करायचा म्हणून तिकडे जातो. त्याला गोरक्ष म्हणतात अरे आपण आई भेदो तो पर काय भेदेल. अजून तू स्वतःला भेदू शकला नाहीस तर दुसऱ्याला काय तू भेदणार आहेस. अजून तुझी एवढी पक्वता परिपूर्णता तुझी झालेली नाहीये. काय म्हणजे स्वतःच्या देहाला भेदता आलं पाहिजे. तर आदरणीनाथ गोरक्षाला म्हणतात की काय बरं म्हणजे आप भेदन कैसे, म्हणजे स्वतःला भेदायचं ते कसं काय जाणायचं. त्याला गोरक्षनाथ त्याला सांगतात की देहावरी खर्ग घाली जे शस्त्र आणि पाण्यातून जाय. धड आणि शरीर दोन्ही तशीच असतात.
आरपार निघून जात. काही त्याला म्हणायचं आपभेदिया. उदाहरण तुम्हाला देतो. आपण पाण्यामध्ये काठीमध्ये पाणी दुभंगतं, तेवढ्यापुरतं दुभंगतं, परंतु पुन्हा पाणी ते एक होतं. काही शस्त्र पाण्यात जरी मारलं तेवढ्यापुरतं दुभंगतं शस्त्र आरपार निघून जातं. तसं शरीराचे आरपार शस्त्र निघून जातं. दोन्ही धड आहेत तशीच मूळचीच आहेत तशीच राहतात. त्याला म्हणायचं आपभेदिया. मग त्या ठिकाणी गोरक्षाने स्वर्गीय इंद्राचं खरं काय त्याचं आव्हान केलं, मंत्रानं आव्हान केलं. तलवार आपण म्हणूया. आणि ते खळखळी धगधगी तसं ते शस्त्र आलं. खळखळी म्हणजे खळबळ असा आवाज करेल आणि धगधगीत म्हणजे तेजपुंज असणारं ते शस्त्र आहे की ज्याच्यावर बोट जरी ठेवलं तरी कापून जातं. हे खड्गधारेच्या दृष्टांताप्रमाणे ते आला आणि आपल्या हातामध्ये घेतलं आणि म्हणतात त्या आदरणीला म्हणतात हानशी का हनो. हे हानशी का हनो, तू हानतोस का? मी हानू. शरीरावरती शस्त्र हा चालवायचा आहे ना, प्रत्यक्ष बघायचा आहे ना. हानशी का हनो. आदरणीनं शस्त्र पहिला आपल्या हातामध्ये घेतल्याने गोरक्षाच्या देहावरती चालवलं ते शस्त्र. चालवलं ते शस्त्र. शस्त्र पाण्यातून जाय तसे शरीरातून आरपार निघून गेलं. दोन्ही धडे तैसेच. हे दोन्ही धडे तैसेच. गोरक्ष म्हणतो आदंडीला, पुता ध्येय झाले ऐसे झाले. काय याला म्हणायचं आपभेदिया. ध्येय झाले ऐसे असं म्हणतात. मग गोरक्षाने आपल्या हातावरती हातामध्ये शस्त्र घेतलं. आदंडीच्या याच्यावरती तो वार शस्त्राचा केला. जसं आपण बघा दगडावरती लोखंडी पार धरू असं मारली तर पार आपली परत येते, फुटत नाही. एक ठिणगी अशी तिच्यामधून उडते. काय होते? ठिणगी उडते पण दगड फुटला जात नाही. कारण हा वज्राप्रमाणे शरीर याचा आहे. तो आहे तो अमरवळीचा आहे. आणि कलियुगी पुढच्या दोन अवस्था वर्तत नाहीत. तर निर्णय सांगायला वेळ नाही. वेळ थोडा आहे तर निर्णय मांडला असता पूर्ण कशा अवस्थेला पोचल्या जातात. काही कशाला अवस्थेला पोचला जातो. शस्त्राचं उसळून वागावलं तलवारीनं. ते भेद झाला नाही शरीराचा, फक्त ठिणगी पडली. तरी गोरक्ष म्हणतो पुता पिंडकाचा घनाच्या घाई चुरी होई. कच्चा पिंड आहे. अरे घण जर मारला शरीरावरती तर त्या देहाचा चूर चुराडा होऊन जाईल. तो वरमतो थोडासा दंडी. तो तुझं ध्येय असं कशाने झालं तो उपाय तर मला सांग. काय उपाय तुम्हाला सांग. आणि त्यावेळी दंडी होती तो अदंडी. दंडी म्हणजे संन्यासाची काठी. जे काय सगळे खून चिन्ह सगळं असतं ते गेलं. म्हणजे काठीप्रमाणे कणखरपणा ताटडपणा होता तो जाऊन नम्रपणा किंवा नरमपणा ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून त्याला अदंडी असं नाव आहे. दंडी होती ती गेली. दंडी म्हणजे संन्यासाची काठी. ती गेली. अदंडी असं नाव पडलं. मग त्यांनी सांगितलं की ध्येय असं माझं कशा नव्हे तू मला सांग. गोरक्ष म्हणतो असं कर, वेरूळला जा. आणि वेरूळला गेलं त्या ठिकाणी क्षेपणिक म्हणजे जैन संन्यासांना क्षेपणिक असं म्हणतात. ते उपासापाठी उपास करून आपलं ध्येय क्षेपतात. उपासापाठी उपास करून ध्येय क्षेपतात. आपल्या जर उपासासाठी उपास करून ध्येय क्षेपलं तर प्रमाद आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून देवाने जीव जगेल एवढी मात्रा दिलेली आहे. आजकाल डॉक्टर तेच सांगतोय. देवाने 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तिथं जा. त्या वेदाचं त्यांनी उत्थापन केलेलं आहे. वेदमार्ग त्यांनी त्याचं उच्छेदन केलेलं आहे. उत्थापिला तिथं जाऊन वेदमार्गाची प्रतिष्ठा कर आणि तिथं जाऊन साधने दे. काही माझ्यासारखं तुझं ध्येय होईल अमरोलीचं. अदंडी नाथ आहे त्यांनी ऐकलं आणि वेरूळला गेले. तिथे वेरूळला गेल्यानंतर तिथे राणीची बाग होती. त्या वेरूळच्या राजाची राणी होती, तिची बाग होती. आणि त्या बागेमध्ये ते जाऊन राहिले अदंडीनाथ. त्या राणीची बाग होती ती पावसाळी दुष्काळ पडलेला असेल. वृक्ष वेली वनस्पती सगळ्या सुकून वाळून गेलेल्या होत्या. विहिरीचं पाणी आहे, विहिरीचं पाणी सुद्धा आटल्याला गेलेलं होतं. सर्व वृक्षवेली सगळ्या वाळून सुकून गेलेल्या होत्या. परंतु ज्या वेळेला अदंडीनाथ त्या मळ्यामध्ये जाऊन राहिले त्यावेळेला अवघ्या फळा फुला शासी नद्या म्हणजे भरून आल्या. फळा फुलानं भरून सर्व आलं. विहीर आहे ती सगळी पाणी भरून ओसंडून वाहू लागली.
वाहू लागली ती विहीर. आणि त्या बागेचं जे उलिंग होतं ती तिची बटीक होती, जी दाशी होती तिचे ती उलिंग म्हणजे तिथले जे फळं फुलं पदार्थ जे काय असेल त्या राजाच्या राणीला ती तिची दाशी असताना घेऊन जात. आणि हा आल्यानंतर या दन्यात आल्यानंतर ती अवघी बाग आहे ती फळाफळाने भरून आली. ती घेऊन गेली. राणी पाहते ते जे काही जे फुल नाही, जे काळी जे फळ नाही ते कसं काय, ते कसं काय आहे, काय असं कसं काय झालं. मग तिने वृत्तांत सांगितलं की आपल्या मळ्यामध्ये एक पुरुष आलेले आहेत. अगोदर सगळ्या वृक्षवरी सुकून गेल्या होत्या, विहिरीला पाणी होतं, काही सुद्धा नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. परंतु ते आल्यानंतर अवघ्या अवधी सासिन्नले असा शब्द येतो. फळाफुलाने सर्व भरून आल्या, विहिरी बुसळून वाहू लागल्या. राणीला आश्चर्य वाटलं की खरोखर सामर्थ्याचे पुरुष दिसत आहेत. म्हणून आपल्या दासीजवळ त्यांनी राणीने निरोप पाठवला. त्यांना पुढे गे, राणीची राजाची राणी आपल्या दर्शनाला येऊ पाहते तर येवो असा प्रश्नार्थ आहे. येऊ शकते का? राजाच्या राणीची दर्शनाची इच्छा आहे तर तुमच्या दर्शनाला राजाची राणी येऊ शकते का? कारण त्यासाठी तर हे आलेले आहेत. ते म्हणतात येती तरी येवो का. काही जर खरोखर तिची येण्याची इच्छा असेल तर येऊ शकता दर्शनाला. मग तिची दाशी आहे तिने त्या निरोप सांगितला तिला परत जाऊन की त्याने यायला परवानगी दिलेली आहे. मग तिची राणी आहे त्या राणीनं काय केलं, बटीक म्हणजे दासी तर बरोबर घेतली. काही तिच्या डोक्यावरती ते पूजेचं सर्व जे पात्र आहे तिच्या डोक्यावरती ठेवलं. एका त्याच्यामध्ये अन्न, एकामध्ये पाण्यासाठी झारा घेतलेला आहे तिने. आणि ती त्या वाघेमध्ये गेली, ज्या ठिकाणी अदंडीनाथ होते तिथे गेली. त्यांना त्या दंडोत केला, त्या तिचा तिनं दंडोत केला, त्यांचं चरण त्याने त्या ठिकाणी क्षालन केलं, त्यांचे पाय धुतले. आणि तुम्हाला तो त्यांना भोजन आणलेलं खाऊ घातलं. अगोदर टिळा लावला, भोजन खाऊ घातलं, तांबूळ दिलं. आणि मग ती राणी होती की जी आपला मला उपदेश द्यावा. आणि त्या अदंडीनाथाने त्या राणीला आपला उपदेश मंत्र काय असेल त्यांचा तो मंत्र दिला. राणीचा नित्यक्रम बनलेला आहे की दररोज यायचं त्याची पूजा अर्चा करायची, मगच आपण जाऊन भोजन करायचं. हा तिचा नित्यक्रम राणीचा होता. हे राजाला माहिती नव्हतं. राजा या क्षेपणिकांची भक्ती करतात. राणीला अदंडीनाथाची भक्ती, जे क्षेपणिक आहेत त्यांच्या लक्षात आलं की राणी कुठल्या तरी जोग्याला त्या जोग्याच्या दर्शनार्थी जाते असं त्यांना उमटलं किंवा त्यांना समजलं. दररोजच्या प्रमाणे राजा त्यांच्या दंडोताला आपण जसं आपल्या अधिकांना दंडोत करण्यासाठी जातो तसं तो राजा त्याला दंडोत करण्यासाठी गेला नेहमीप्रमाणे. ते क्षेपणिक राजाला म्हणता, राजा तू आतापर्यंत जी आमची भक्ती केलेली आहेस ती कपट मनामध्ये कापड ठेवून केलेली आहेस. राजाला एक प्रश्न पडला की आज असं मला का म्हणतात, मी तर अशी कधी यांची भक्ती केलेली नाही, ते माझे गुरु म्हणूनच मानून यांची मी भक्ती केली आहे, काही मी भक्ती केलेली आहे यांची, मी तर असं काही केलेलं नाही. राजा म्हणतो, राजा म्हणतोय असं. ते कैसे, मला काय समजलं तुम्ही बोललेलं. तेव्हा राजा तू आमची भक्ती करतो, तुझी राणी ती दुसऱ्याची भक्ती करते. मल्यामध्ये एक जोगी आलेला आहे, त्या जोग्याची तुझी राणी भक्ती करते आणि तू आमची भक्ती करतोस. स्त्री जे पुरुष आहे त्यांना एकच धर्म व्हावा, काही स्त्री आणि पुरुष आहेत त्यांना एकच धर्म व्हावा. आणि तुझी जी राणी आहे त्याची भक्ती करते त्या जोग्याची, तरी तू तिला प्रतिबंध केला नाहीस. राजा म्हणतोय मला यातलं काही माहिती नाहीये. तसाच राजा निघाला राणीच्या महाराज झाले की राणीला विचारलं की तू हो म्हणे, तुम्ही म्हणे त्या मळ्यामध्ये दररोज कोण जोगी आलाय त्याच्या भेटीला जाता. राणी हो म्हणे दररोज जाते मी. राजा म्हणतो आजपासून तुम्ही न वाजता त्यांच्या भेटीला दर्शनाला तुम्ही जायचं नाही. ती म्हणते असं कसं काय, ते माझे गुरु आहेत, ते माझे गुरु आहेत, मी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही, हा माझा दररोजचा नियम आहे, काय आणि मी जाणार. राजा म्हणतो तुम्ही जाऊ नका. नाही म्हणे मी जाणारच. मग राजा म्हणतो जाऊन तर पहा, शेवटी राज्याची सत्ता आहे, काय राजा म्हणतो जाऊन तर पहा.
मग राजाने काय केलं की दोन्ही बाजूला राजमहालाच्या बाहेर दोन्ही बाजूला पहारेकरी खऱ्या शस्त्रांशी पहारेकरी तिथं बसवले. खेळ भाल्या म्हणजे भाल्याचा एक प्रकार आहे तिथे. काही शस्त्रधारी पायी काय ते तिथं दोन्ही बाजूला उभे केले आणि त्यांना आज्ञा अशा प्रकारची होती की राणी आली तर तिची 2 भाग करून टाकायची. काही आली तर करून टाकायचे 2 भाग. आणि दोन्ही बाजूने शस्त्रधारी पाय त्या ठिकाणी राजाने उभे केलेले. चांग निर्वडी केली. निर्वाह ज्याला आपण निर्वड म्हणजे निर्वाह किंवा आता राणीला समस्या आणि दाशी आपली आई तिला ते सांगते की जाण त्या पुरुषाला भेटून सांग राजाने अशी निर्वडी केलेली आहे, मी भेटीला येऊ शकते का, नाही तर तुम्हाला मारून टाकणार आहे. मी तुमच्या भेटीला येऊ शकते का. तिथे वेगळे शब्द आहेत. त्याने सांगितलं ती जवळ येतील तर येऊ. जर खरोखर आमच्या दर्शनाची भेटीची जर तिला तीव्र इच्छा असेल, तिला काही बाधा होणार ती येऊ शकते, काहीच होणार नाही तिला. राणीला निरोप मिळाला की राणी आपलं नेहमीप्रमाणे सर्व जे साहित्य आहे पूजनाचं भजनाचं सर्व साहित्य घेतलं, आपल्या बटिक्याच्या डोक्यात तिथून बाहेर आले. बाहेर आलं जे पायिक परिवार आहे त्यांची गतिमती त्यांची खेळून गेलेली आहे. हातातलं शस्त्र हातामध्ये राहिलेलं आहे. काय वाचा त्यांची बंदच झालेली, हातातलं शस्त्र हातामध्ये उचलायची त्यांच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. राणी निघून गेली. त्यांची पूजा अर्चा केली की परत आली. राजाला वाटला राणी गेली. राजा मोठ्या अभिमानानं कुचित मनानं विचारायला गेला राणीला, का तुझ्या दर्शनाला गेला नाही तुमच्या गुरुच्या. ते म्हणजे हो मी गेले होते म्हणे, जाऊन आले. कशावरून. हा नाही का अमका तमका तुम्ही इथे उभा केला होता, तिथे उभा केला होता, तिथे उभा केला होता. राजा परत गेला. त्यांना विचारले का रे बाबा राणी गेली. हो मी गेली. मग तुम्ही काही केलं नाही. काहीच आम्ही करू शकलो नाही. आमची गतिमती त्या ठिकाणी खुंटलेली आले, वाचा त्या ठिकाणी बंद झालेले आहे. हातातलं शस्त्र हातामध्ये राहिले आहे, ते उचललं सुद्धा गेलं नाहीये. राजाने मनामध्ये विचार केला की खरोखर पुरुष सामर्थ्य असं आहे, काही पुरुष सामर्थ्य असं आहे. आणि मग राजाने क्षेपण्याजवळ गेला की सर्व वृत्तांत कथन केला. तरी क्षेपणिकाने राजाला सांगितलं की ते आमच्याशी उगाने म्हणजे चर्चा करतील काय, आमच्याशी उगाने म्हणजे चर्चा करतील काय. राजाला राणीला तुमचे गुरु आमच्या गुरूंच्यावर चर्चा करतील काय, ते म्हणते मला आधी त्याला पुसू द्या आणि मग सांगते. राणीनं निरोप पाठवला. आदरणीयता निरोप जाऊन पोहोचला. त्यांनी सांगितलं आमची तयारी आहे, परंतु एक अट आहे. राजा जर बोलवेल तर आम्ही येणार नाही, राणी जर बोलवेल तर आम्ही येऊ. राजा जर आम्हाला बोलवेल तर आम्ही येणार नाही. काही निरोप मिळाला आणखी त्या ठिकाणी राणीनं होकार दिला. त्या ठिकाणी सभा मंडप तयार केला. सभा त्या ठिकाणी बसलेली आहे. सर्व लोक आलेले. चरित्र तुमच्या जवळच चरित्र आहे काय. सर्व लोक त्या ठिकाणी आले. क्षेपणिक आलेले आहेत आणि आदरणीनाथ तोपर्यंत आले नव्हते. राजा हसायला आला. क्षेपणिक म्हणतात अजून ते कसे आले नाहीत. क्षेपणिक हसायला लागले की ते आम्हाला घाबरले. हे राणीला ज्यावेळी दृश्य दिसलं, राणी मोठ्या आवेशाने राणी म्हणते जा त्यांना जाऊन सांगा की तुम्हाला राणीनं बोलवलेलं आहे, तुम्हाला राणीनं बोलवलेलं आहे. आदरणीला निरोप गेला की राणीनं बोलवलं. ते निघाले तिथून यायला. पायामध्ये खडाव आहेत, हस्तिदंताच्या खडाव आहेत पायामध्ये. आले आणि बसले की चर्चेला सुरुवात झालेली आहे. तरी पहिला प्रश्न केला क्षेपणिकाने, ज्या सीझनचा आपण आता साध्या भाषेत बोलूया त्या म्हणजे हे ज्या दुष्काळ ज्या वेळेला आहे की अशा वेळेला पाणी नाशाळा अवधी जे सासिर म्हणजे फळापुडाशी जी वनस्पती फळापुडाशी येतात, विहिरी बोसुंड न वाहतात, हे कशाचं कार्य आहे. हे कशाचं कार्य कशाचं आहे. ज्यावेळी आदरणीनं सांगितलं की हे वेदास्तव म्हणजे वेदामध्ये असे काही मंत्र आहेत, त्याचा जर जप केला तर पाऊस पडतो असं वेदामध्ये आहे. किंवा वेदामध्ये असे काही मंत्र आहेत, त्याचा जर जप केला तर आपलं जे दृष्टफळ जे कार्य आहे परम ईश्वर प्राप्तीने हवे दृष्टफळ जे आहे ते कुठलंही कार्य आपलं ते होतं, हे वेदाचं कार्य आहे.
काही वेळ उगाणी म्हणजे चर्चा झाली, काही वेळ चर्चा झाली, त्यानंतर हा तर शब्द ज्याला शब्द जिकडे न्यावा तिकडे फिरतो, काही शब्द जिकडे नेला तिकडे फिरला जातो. तुम्ही आता आम्ही की सामर्थ्य अशा पण भांडण करू काय. मग त्याने एक कुपी काढली आणि त्याने सांगितली, ही कुपी आमची स्वर्गाला जाईल आणि अमृत घेऊन येईल. आमची कुपी जाईल ती स्वर्गाला जाईल की अमृत घेऊन येईल खाली. त्यावेळी आदरणीयानं सांगितलं की माझी जी पाऊ आहे, पायामध्ये जे आहे खडाव जी आहे, ही जी आहे ती अमृतीला आणू देणार नाही. क्षेपणाने मंत्राचा उच्चार केला, कुपी स्वर्गाला गेली आणि अमृत घेऊन खाली यायला लागली. त्यावेळी त्या आदरणीनं आपली पाऊ म्हणजे आहे ती पावलं जी आहेत ती पुढे काढली, ठेवली पुढे काढून आणि मंत्राचा उच्चार केला आणि शब्द होता भीड भीड असा शब्द तिथं. तो नंतरही किती काळ येत होता, भक्तजनांनी आमच्या तो शब्द ऐकलाय. भीड भीड म्हणजे त्या बाटलीला जाऊन धडक, काय बाटलीला जाऊन त्या धडक, ती कुपी आली खाली त्यावर आणि पाऊ प्रेरली म्हणजे मंत्राचा उच्चार प्रेरित केली आणि त्यांची जी पादत्राणे किंवा ज्याला आपण खडावा म्हणतो, पादुका ज्याला आपण म्हणतो, ती गेली आणि त्या बाटलीला धडकली आणि त्या बाटलीचे 3 तुकडे झाले. काही बाटलीचे 3 तुकडे झाले. एक उपरकुंड ज्याला आपण म्हणतो, दुसरा आहे तो चरणभिरा, डकले उपशाला गेले ते तिथं पडला, एक उपरकुंडावरती पडला आणि तिसरा जो तुकडा जाय तो आज जे कृष्णेश्वराचं शिवालय म्हणजे कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे त्यावरती पडला. कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे त्यावरती तो पडला. ही 3 तीर्थ झाली. काय हे 3 तीर्थ झाले. आऊट भागात म्हणजे त्याच्यात आमच्या देवानी कथा सांगितलेली आहे. देव म्हणतात वशिष्ठ देवाला, अरे हा ते प्राकृत मनुष्य आहे, कोण आहे, आगमिक आहे, काय सामर्थ्य आहे, आगमिक आहे तो, पूर्ण नाही आहे, काही अजून पूर्णत्वाला पोहोचलेलाच नाही तो. काही त्याच्याकडे जितकं जर सामर्थ्य जर होतं, यांच्यासाठी आमच्याकडे सामर्थ्य नाही काय, पण हिला धर्माची चाल नाही आहे. काय हिला धर्माची चाल नाही म्हणून आम्हीला राहू देणार नाही, हिला आम्ही राहू देणार नाही. अदंडीची ही अशा प्रकारे अदंडीची कथा आहे. ही कथा वेरूळला आमच्या देवाने सांगितलेली आहे. मग देव म्हणतात की असा भट्टाचार्या मागा काय वेद मार्गाची प्रतिष्ठा अदंडीनाथानं केली. भट्टाचार्या मागा वेद मार्ग प्रतिष्ठा केली, वेदाची ती अदंडीनं केली. घ्या टीकाच घ्या. क्षेपणे म्हणावे कशाला, क्षेपणे ते लोटणे वरती. किंवा क्षेपणे एक शब्द कशा वाचक आहे. क्षेपणे ते लोटणे म्हणजे कडेला लोटण्या वाचक आहे, ढकलण्या वाचक आहे. काही कडेला लोटण्याच्या ढकलण्या वाचक आहे. हा गाडा चालत नाही. काही एक वेळ मार्गाचा 10 व्यापार केले गावात जाऊन, पण एक गाठी स्मरण कर म्हटलं त्याला कधी या क्रियेला कधी प्रवृत्त होणार नाही. हा गाडा आहे, ढकलावा लागतो. काही ढकलला जात नाही, ते ढकलावा लागतो. क्षेपणे म्हणजे क्रमेच प्रयत्ने ढकलणे, ईश्वराच्या आज्ञेनुसार, ईश्वराच्या वचनानुसार त्याला ढकलायचं आहे. शारीर कष्ट मानसिक दुःख स्मरणे सुख ऐसे शेले लोटी आते क्षेपणे बोलिजे. कोण्याही प्रकारे जर कडेला लोटलं तर त्याला क्षेपणे म्हणावे काय. कोण्याही प्रकारे कडेला लोटलं त्याला क्षेपणे म्हणावे काय. शारीर कष्ट मानसिक दुःख, एवढं सोपं आहे का एकांती जाऊन आचरण करणं. एवढं सोपं आहे. झाडाखाली बसायचं आहे, भिक्षा मागायची आहे, ऊन म्हणायचं नाही, पाऊस म्हणायचं नाही, आठवण क्रमानं जायचं आहे. भिक्षा अन्न मिळेल न मिळेल, भिक्षा म्हणजे पारदगा, मिळेल न मिळेल ऐसंही या. काही उन्हातानाचं कष्ट सहन करायचं आहे. एवढं सोपं आहे काही काही पण अदृष्टार्थी आहे तो करतो.
शारीरिक कष्ट जे आहे नित्यविधीचं कष्ट आहे, निमित्तविधीचे शारीरिक कष्ट आहे. किंवा शारीरिक कष्ट म्हणजे मानसिक दुःख म्हणजे निर्वेद आहे, अनुताप आहे, अनुशोच आहे, आरती आहे, आरती आहे. आणि स्मरणेशी सुख म्हणजे स्मरणाचं सुख म्हणजे समाधानी. अष्टोप्रहर स्मरण त्याचं आहे. काही निमिष सुद्धा तो वया जाऊ देत नाही. तो क्षण क्षण ईश्वराच्या लेखी लावतो. क्षण क्षण ईश्वराच्या लेखी त्याचा लावतो. स्मरणाचं सुख ऐसे सेने लोकी म्हणजे शेवटपर्यंत. काय दिवस केलं बघ सोडून दिलं असं नाही. काही त्याला म्हणायचं क्षेपण जीवा प्रपंचाचा विभाग होईपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. काही शेवटच्या श्वासापर्यंत त्याला म्हणायचं क्षेपण. असं जर असेल तर त्याला क्षेपण म्हणायचं. शारीर कष्ट मनी जती ईश्वरे जे चर्या विली तया प्रतिबंधन करावा. शारीर कष्ट म्हणजे ईश्वरी जे चर्या विली तया प्रतिबंधन करावा. करिता प्रतिपक्ष होत असे. मानसिक दुःख म्हणजे आरती निर्वेद असे पुढचे पक्ष आहेत. मागे सांगलो शारीरिक कष्टाचं क्षेपण आहे. शारीरिक क्षेपण ते कोणते? शारीरिक कष्ट म्हणजे ईश्वरे जे चर्या विली तयासी प्रतिबंधन करावा. चर्या म्हणजे ईश्वर विहित चरुताराची मात्रा आहे. परमेश्वराने विहिलेलं आचरण आहे. काही त्याग वाक्य आहे. स्वदेश संबंध पासून ते देशाच्या शेवटी झाडातळी जन्म घेतपर्यंत त्याग वाक्य निरूपण केलेलं भट्टोबासाला अनुसरल्यानंतर प्रथम त्याचं त्याग वाक्य 26 वचनं आहेत आणि याला त्याग वाक्य असं म्हटलं जातं. शारीरिक कष्ट म्हणजे ईश्वरी जे चर्या, परमेश्वरांचे चर्या म्हणजे ईश्वर ही चढ उताराची मात्रा किंवा साधी भाषेमध्ये परमेश्वराने विहिलेलं आचरण. तयासी प्रतिबंधन करावा म्हणजे प्रतिबंधन करावं म्हणजे ते ईश्वराने जे विहिलेलं जे आचरण आहे त्याला आपण प्रतिबंधन करावं. काही त्याला आपण प्रतिबंधन करावा. जोडी दिली भट्टोबासाना आणि येशी तुमचे हिच्याशी लग्न लागलेलं आहे नाही काय. जोडीशी उपवास करून ये जावा. लग्न म्हणजे तसं लग्न लागलेलं आहे की नाही. किंवा 4 तवा साक्षीनं लग्न केलं, सांभाळलं राहते का जीवनपर्यंत. म्हणून म्हटलं येशी उपवास पडून ये जावा म्हणजे भिक्षानं जो सेवन करतो तो अमर आहे. काय भिक्षानं सेवतो तो अमर आहे. आणि अशी उपवास पडून येणं म्हणजे त्या झोळीच्या मुळे जे 4 पालव आहेत वेद बोध चर्या अनुसरण. आता तिकडे जायचंच नाही आपल्याला, तिकडेच त्या झोळीमुळे जी योग्यता निष्पन्न होती ना तिला प्रतिबंध होऊ देऊ नये. ती निष्पन्न होणार आहे जी योग्यता तिला प्रतिबंध करू नये आपण. तर आपणच तयाशी प्रतिबंधन करावा. आपणही करू नये आणि अनेकालाही प्रतिबंध कर असं प्रतिज्ञान करू नये. त्याला ते प्रतिबंध करू नये असं अनेकाला सुद्धा परिज्ञान असं अनेकाला करावं. एक सेवीत जा एक न सेवीत काही एक सेवीत जा एक न सेवीत जाई. एक आचरण करून पुन्हा संबंधाला जातो पण एकानं आचरण केलं नाही पण ते आचरण क्रियेचं परिज्ञान त्याला केलं आणि त्याला पुन्हा संबंध झाला. त्याच्यामुळं हात हरला काही त्याच्यामुळं हात हरलेला आहे. आपण का म्हणून करू नये. करिता प्रतिपक्ष होत असे. करिता प्रतिपक्ष होत असे म्हणजे जर आपण भंग केला प्रतिबंध केला तर प्रतिपक्ष म्हणजे ईश्वरीचा दंदेया होतो. काय होतो? ईश्वरीचा वैरी होतो, ईश्वरीचा दंदेया होतो. कारण का एक विधीचं निर्माण करता दुसरा विधीचा भंग करता म्हणून त्याला प्रतिपक्ष म्हणायचं आहे. किंवा आजच्या भाषेत सांगतो प्रतिपक्ष कुणाला म्हणायचं काय विहित पक्ष सोडून अविहित पक्षाचा अंगीकार करणे. काँग्रेस सोडली, ईडी बीजेपी मध्ये गेला तर ती सोडली अरे पुन्हा इकडे आला.
आपल्या राजकारण बसूया थोडीशी ब्रह्मविद्या. काय ब्रह्मविद्ये सकळी विद्या अनुषंगिका सांगितलेल्या आहेत, अंतर्भूत आहेत या सगळ्या विद्या ब्रह्मविद्येमध्ये. काही त्याला म्हणायचं प्रतिपक्ष परमेश्वराचा वैरी होतो, वैरी. काही परमेश्वराचा तो वैरी होतो, म्हणून आपण प्रतिबंध करू नये. ईश्वराने जे विहिलेली चर्या आचरण आहे त्याला करू नये. आपण करणार भंग करणारा, विधी निर्माण करणारा तो एक परमेश्वर आणि विधीचा भंग करणारा हा दुसरा परमेश्वर. आणि मात्सर्य हे समानेशी असतं. मात्सर्य हे नेहमी दोन आमदारात वैर असतं, दुसऱ्या कुणात नसतं. काय उचिते जे सुख तेही न घ्यावे, उचित जे सुख तेही न घ्यावे. ईश्वरे जे चर्या विली, जे कैसी चर्या विली, उचित जे सुख तेही न घ्यावे. जे विधी बागी जे सुख प्राप्त होतं ते सुद्धा अटल क्रमानं गेला. सपाट जमीन मिळाली चांगली तुमच्या मराठवाड्यातील जमिनीसारखी, ठीक आहे. दाट वृक्षाची छाया आहे, पाणी आहे, शांत वातावरण आहे, सगळं आहे. असं जर सुख मिळालं आपण त्याची समाधानी मानू नये. आपण त्याची समाधानी मानू नये. किंवा उचित म्हणजे विधी बागे जे सुख प्राप्त होतं, देवळाचा उभारा, कंतेचा सुरवाड, काही उन्हाळा हात तोंड पाय पुसतो, दात उठी, काही दात उठी वारंवार करतो, उन्हाळा हातपाय तोंड धुतो. हे जे आहे काही दाट मांदाळ छायाचं झाड आहे, असं जरी सुख प्राप्त झालं तरी ते आपण घेऊ नये. परमेश्वराला प्रार्थना करावी, याचा माझा पुन्हा योग होऊ देऊ नकोस. काय कंतीचा सोहळा, देवळाचा उभारा, थंडी पडून देवळाच्या उभाऱ्यावर बसला. कंतीचा सोहळा म्हणजे सुख घेतो. आम्ही तर ब्लँकेटच घेतो, तो एक पदर उत्तम सांगितलं, तेवढे घेऊनही भागत नाही आपल्याला. असं जर सुख जर प्राप्त झालं ते सुद्धा घेऊ नये सांगितलं. विधिभागे जे सुख त्याच्याविषयी कसं करावं. देवळाचा उभारा, कंतीचा सोहळा, दात उठी, शाळा ओत पळी आहे, थंडीच्या दिवसात पाठकून उन्हाकडे बसतो, नाही का. असं सुख ते सुख सुद्धा घ्यायचं नाही. देहेंद्रियच काही ते सुद्धा सुख घ्यायचं नाही. चातका घरोदकी वेचू, तो वरती पाहे करून चाचू. काय अनेका उदकाचा रेचू मना भरून येते. काय चात पक्षी त्याला तहान लागली, तो वरच्या वर्षणाऱ्या मेघाची तो वास पाहतो, तो वर्षेला तो स्वीकार करतो, नाही तर मरून जातो. कुठलं पाणी नदीचं वावी पोखरणे असते त्या ठिकाणचं तो पाणी पित नाही कधीच. काय उद्याला वरती चाच करून उद्याला मेघाची वास पाय तो वर्षे ते स्वीकारी. कवी असं म्हणतो की इतर ठिकाणचं जर पाणी प्याला तर त्याचा रेस म्हणजे त्याचं पोट दुखतं. काय म्हणून अनेका उदकाचा रे असं सुख जर प्राप्त झालं ईश्वराला प्रार्थना करावी. कारण का अनंत सृष्टी अशा सुखाच्या पायामध्ये पदार्थाच्या पायी परमेश्वराशी आपलं अंतर पडलं. तैसा रस सेविता भिक्षू स्मरणे नव्हे दक्षू, गोडी घेता मोक्षू दुरावे तया. आमच्या उद्योगीतेमध्ये सांगितलेलं आहे. तैसा रस सेविता भिक्षू, गोडी घेता मोक्षू दुरावे तया. पदार्थाची गोडी नाही करायची, घ्यायला सांगितलेलं नाही. शिक्षा पण केलं, नातो बासाला डोमे रामला शिक्षा पण केलं. त्या सुखाविषयी आपण दुःख करावं असा या त्याचा माझा या पदार्थाचा या अनंत सृष्टी या पदार्थाच्या पायी गेल्या. अनंत सृष्टी नरक अर्जिले भोगिले, आताही पदार्थ जर सेवन केला या पदार्थाच्या पायी ही सृष्टी सुद्धा माझी वाया जाईल. आणि ईश्वरेशी माझा अंतर पडत काय होईल. ईश्वरेशी माझा अंतर पड, माझा देव दुरावला जाईल माझ्यापासून. माझा जो देव आहे तो दुरावला जाईल माझ्यापासून, माझा देव. आणि म्हणून तो त्या पदार्थाचा धिक्कार करतो. नाही मिळालं नाही. आमच्यातला एक मुलगा आहे वैरागी करतो, त्या दूध द्यायला जातात, तो घेत नाही. तुम्ही आज मला द्याल, उद्या कोण देईल मला. काय तुम्ही आज मला दूध द्याल, उद्या मला कोण देणार आहे. येणार नाही, हे घेणारच नाही. म्हणून उचित जे सुख आहे ते सुद्धा घेऊ नये.
यथा देहिक यथा देही कौनन्याय घेऊन यथा देहिक. यथा म्हणजे जैसे देहिक म्हणजे रोग्या पदार्थी विटे त्या शर्करा कडू वाटे. जर रोगी झालेला आहे त्याला त्याचा जरी पदार्थ त्याचा जरी पत्त्याचा किंवा सदानं जरी खायला दिलं त्याला तरी त्याला ते कडू वाटतं. काय तसे त्याला ते कडू वाटतं. तसं असं जर सुख जर प्राप्त झालं जर मिळालं तर तो दुःख करतो. ते असं योग होऊ दे नाही माझा ईश्वर आहे. काय तसा रोग्याला कुठलाही पदार्थ दिला तर ते कडू लागतो. म्हणून तो श्लोक आहे रोग्या पदार्थी विटे तर त्या शर्करा कडू वाटे. त्याप्रमाणे याला वाटतं दुःख वाटतं. त्याला माहिती आहे खाले ते पदार्थ माझा परमेश्वर दूर जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं टीका पुढे जाईलच. काय त्याचा विको सर्वत्र विको असे विको शेवावेशी वासना असे परशे विना. म्हणून परमेश्वर सन्नोय सन्निधान देवोनी तयाचे सगळे विखो पूर्वीती. म्हणून सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म आहे पुरुष संबंधाला या पुरुषाला. तिथं सर्व सुख परमेश्वर त्याला देतात. सर्व सुख त्याला परमेश्वर देतात. आणि मग नंतर त्याला भेट देऊन घेऊन जातात. परमेश्वर आर्थिक शेवट होणार आहे. काय इथं नामकत्व केलेलं आहे आणि तिथं मग परमेश्वर सर्व त्याला सुख देतात. सर्व त्याचे दळी तिथे त्या ठिकाणी पडवतात. मानसिक दुःख म्हणजे आरती निर्वेद. मानसिक दुःख म्हणजे मानसिक दुःख ते कोणते आरती आरती म्हणजे सचारता. तोच व्हावा तोच देखावा. अनुसरला पुरुष आहे. भ्रमण करतोय आठवण क्रमानं जातोय. काय त्याचा हेतू काय त्याचा आहे. ईश्वर शोधणी वांचून आणि कोणीच हेतू नाही आहे. शोधतोय परमेश्वराला. एक वेळ अशी होती की परमेश्वर आपल्याला शोधत होता. काय आज अशी आहे की परमेश्वराला शोधायचं आपल्याला पडलेलं आहे. आपण ईश्वराला शोधतोय. काय आता मला इथं वेळ होतोय तुम्ही सांगितलं असं साधी त्याचं काय आहे. काय उद्या बघू आपण. परमेश्वराला ईश्वर शोधणे वांचून आणि कवनी चेतने भिक्षेला गेला तर इला मनामध्ये आठवावी. भांडारे करायला पाणी पात्राला गेला तुम्ही भांडारे करायला भेट दिली. प्रभो ची भेट तुम्हाला द्या. काय अशी भेट तुम्ही मला द्या. म्हणजे जाताना तो स्मरण करीत चाललेला आहे. ईश्वराच दुःख करीत चाललेला आहे. काय दुःख करीत तो चाललेला आहे. गावामध्ये प्रवेश करतो. तसा विचार करतो की एखाद्या सदैवाला परमेश्वर जर भेट द्यायला आला असेल तर कदाचित परमेश्वर मला गावामध्ये भेटेल. परमेश्वर माझा देव माझा मला गावामध्ये भेटेल. तो गावामध्ये प्रवेश करतो. ग्राम शोधणी होती म्हणजे हारपर्यंत भिक्षा त्याची होती तरी त्याला परमेश्वर भेटला नाही. काय परमेश्वर त्याला भेटला नाही. गावाच्या बाहेर होतो आणि म्हणतो ग्रामांत झाला न दिसेच ताता वृक्षातळी का असेल आता. काही गावाचा अंत झाला. ग्राम शोधणी केली परंतु माझा देव मला भेटला नाही. कदाचित एखाद्या भाग्यवंताला परमेश्वर भेट द्यायला असेल आलेला असेल की मुहूर्त टीका भरली नसेल आणि म्हणून कदाचित तो परमात्मा गावाच्या झाडाखाली बसलेला असेल. म्हणून तो गावाबाहेर झाडाखाली त्या ठिकाणी तो तिथं पाहतोय. विचारतो माझा देव तुम्हाला भेटला. कुणाला दिसला का माझा देव सांगा मला. दुःख आहे त्याच्या मनामध्ये. काही त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं दुःख आहे. जयाच्या श्रीचरणाची सावली चराचर विश्व निवळे भले तो बैसला का वृक्षातळी सांगा का मजपुरा. त्या परमेश्वराच्या श्रीचरणाची सावलीच अशा प्रकारची आहे. सावलीला बसायची त्याला गरज नाही. बसतोय तो आपल्यासाठी. काही अजन्म आहे. जन्म कसा त्याला आपल्यासाठी आलेला आहे. त्याला काहीच त्याची घरी कमी नाही त्याच्या. काय जयाची श्रीचरणाची सायरी चराचर विश्व निवळे भली तो बैसला वृक्षातळी सांगा का माझं. विचारते कोणी पाहिला का माझा देव. कुणाला भेटला माझा देव नाही भेटला. आपल्यालाही दिसला नाही. आपल्यालाही भेटला नाही देव आपला. आणि म्हणून तो त्या ठिकाणी बसतो.
भिक्षा उत्तरेकडे मुख करतो, 5 गाठी स्मरण करून दुःख करतो, काही दुःख करतो की परमेश्वर मला भेटला नाही, मी शोधतोय पण परमेश्वर मला भेटला नाही, दुःख तो दुःखेशी चर्या आहे, अनुतापेशी चर्या त्याची आहे. आम्हाला कचरे आला शेवतर केला देव, हातामध्ये एक गाठी कचरी घेतो, काय हातामध्ये एक गाठी कचरी घेतो. आपला आपण विचार करायचा आहे की अस्थिपरी चालू आहे, अस्थिपरीचं म्हणून निर्वेद आरती म्हणजे सचारता तोच व्हावा, तोच भेटावा. जगात काही देऊ नको परमेश्वरा, छानाव जर गेलं काय नको देऊ, चटणी भाकर दिलीस ना सुखाने समाधानाने खाऊ दे, एवढीच देवाला मागणी मागावी. काही आपण एवढंच देवाला मागणं मागावं, काय नको देऊ, जे दिलेच ते भरपूर आहे. काय तर भरपूर माणसं कमवतात ते खाली हात जाण्यासाठी, काय खाली हात जाण्यासाठी कमवून ठेवतात. दिलेचे सुखानं खाऊ दे. कधी स्थानावरती गेला होता तुमच्या वचनाप्रमाणे त्या ठिकाणी मी नमस्कार करू, सूत्र आपण आठवावं, मुखानं म्हणावं, सूत्राचा उच्चार आपण करावा. माझ्या देवाचं स्थान आहे पण देव नाही. कधी गेला डोमेगाव राजमठावरती, कधी अवसर आठवा की कदाकाळी माझा देव त्या ओठ्यावरती बसला असेल, माझा देव. ठीक आहे, माझी मठाची भेट आहे, चर्चा चालू आहे, काही अखंड चर्चा चालू आहे. माई भट्टाच्या देवांची कसा अवसर असतो, देव तो ओठ्यावरती माझा बसले असेल. आज ओठा आहे, देव नाही आहे. तो ओठा आहे, ती जागा आहे, देव नाही माझा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, याला म्हणायची आरती कशाला म्हणायची ती साध्या शब्दात तुम्हाला मी घेऊन जातो. काही राजमाराचा ओठा नमस्कार केला, तुम्ही 2 मिनिटं उभं राहून बघावं ओठ्याकडे. काही अवसर असेल, कुठली ती वेळ असेल की ज्यावरती माझा देव इथं बसलेला असं नसताय. पूजावसर इथं होतो या ओठ्यावरती बसून. चालता बोलता परमेश्वर आहे तो नाही, फक्त स्थान आहे त्याचं स्थान, फक्त दुःख आपण करावं. निर्वेद म्हणजे मागील दुःखाचा अनुताप दुःख करणं म्हणायचं. काही म्हणजे मागे जे दुःख घडलेले त्याच्याविषयी दुःख करणं. ज्ञानानं परमेश्वर मायबाप उमटला, ज्ञानाने दोष आपल्याला उमटले. आपले दोष काय आहेत ते ज्ञान दाखवतंय. काय ज्ञानाचं दर्शन आरसा आहे, तो काय आरसा आहे, आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे, आपलं त्याच्यामध्ये प्रतिबिंब आहे. शेर आहे जाता जाता, गालिब जिंदगी भर एक गलती कर बैठा, गालिब जिंदगी भर एक गलती कर बैठा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. है आईना साफ करता रहा. दोष आपल्याला आपले दिसतात. निर्वेद पुढं मागिले सृष्टांतरीचे निपोळे, हे काही म्हणावे असे, परी पुण्य ही पोळे तो उत्तम. निर्वेद सांगितला, म्हणजे दोषाविषयी दुःख करणे निर्वेद करते. पुरुष अवघे सारखंच काय. मागील सृष्टांतरीचे न पोळे, हे काही म्हणावे असे, पर पुण्य ही पोळे तो उत्तम. मागील सृष्टी अनंत सृष्टी गेल्या याच्या पाय दोषच आहे सर्व. काय सर्व दोषच आहेत. अनंत सृष्टी काय पक्ष करतो. मागिले सृष्टीचे पोळे, हे काही म्हणा. मागिले सृष्टांतरीचे न म्हणजे अनंत सृष्टी जे दोष आचरले, दोषून क्रिया जे आचरल्या त्याविषयी पोळे म्हणजे दुःख करतो. काही असंत क्रिया आहेत त्याविषयी पोळतो, आठवतो, दुःख करतो. पर पुण्य ही पोळे तो उत्तम. पर म्हणजे परंतु पुण्य ही पोळे म्हणजे जंतुचर्यांच्याची कणव करणे. काय जंतुचर्यांच्याची कणव करणे, भया मरणा दुःखापासून त्यांना सोडवणे, मुंगीला साखर घालणं, पक्षाला चारा घालणं, या पुण्यरूप क्रिया आहे. काही पुण्यरूप या क्रिया आहे. असा जो पोळतो, दुःख करतो, तो उत्तम पुरुष आहे. उत्तम कर्मनाश, त्याची उत्तम योग्यता, त्याला उत्तम पुरुष म्हणायचा. बोधानंतरे पापे, हे काही म्हणावे असे, परी पुण्य ही कांटाळा उपजे तो मध्यम. बोधानंतर पापे, हे काही म्हणावे असे. बोध झाल्यानंतर शेतामध्ये नांगर हाकला, वकर हाकलं, काही
असं म्हणतात की शेतकऱ्याच्या एका नांगरामध्ये जी हिंसा होती ती हिंसा करायला कोळ्याला 6 महिने लागतात, असं आमचं काही परंपरेनं आलेलं आहे असं म्हणतात. परमेश्वरानं ज्ञान दिलं, बोध झाला की घरी शेती आहे, शेतामध्ये नांगर हाकला, वखर हाणला, आगळी पाणी सांडलं, त्याची हिंसा आहे. जंतू तिरींच्याची हिंसा आहे, काही सावराची हिंसा आहे, जलरूपाची हिंसा, झाड तोडावं सगळंच करावं लागतं. सावराची हिंसा आहे, जलरूपाची हिंसा आहे. बोधानंतर जी केली पाप, जी असे असंत क्रिया, पापरूप कर्म जे घडलेलं आहे आपल्याकडून, त्याविषयी दुःखेनं पोळतो हे काही म्हणावं असे, पर पुण्यही पोळतो मध्यम. पुनरुक्रिया ज्या केल्या असतील, पुनरुक्रिया ज्या केल्या असतील त्याच्याविषयी पोळे म्हणजे दुःख करतो तो मध्यम पुरुष आहे. प्रस्तुत तो कनियस, प्रस्तुत तो कनियस, प्रस्तुत दोषाविषयी अनुताप करतो. म्हणजे काय? नित्यविधी निमित्तविधी आचरताना जे दोष घडतात, असा हात केला हजारो जंतू मरून जात आहेत, काय हजारो जंतू मरत आहेत, ही निष्पत्ती आहे, काही मिश्र क्रिया आहेत. नित्यविधी निमित्तविधी आचरताना जे दोष घडले किंवा रसादी पदार्थ सेवन केली त्यामुळे पिंडस्था संतुष्ट झाली. आमच्या चैतन्य दररोज खाऊ घालतो, आज हा पदार्थ, तो आज पदार्थ, उद्या तो पदार्थ, ठीक आहे. आम्ही फक्त वास घेतोय, आपला डायबिटीज असल्यामुळे. जर रसायुक्त पदार्थ खाल्ले त्याने पिंडस्था सुखावते, तृप्त होते पिंडस्था, त्याविषयी अनुताप करतो. त्याचा ईश्वर योगच होऊ देऊ नको, काय वृक्षांना येतं एक होऊ देऊ नको पदार्थाचा, म्हणून 9 पुरुष सांगितलेले असती परिचय. दुःख जो करतो त्याला म्हणायचं तो कनियस पुरुष आहे. कनियस कर्मनाश आणि कनियस योग्यता. तो अनुताप, प्रस्तुत ज्या दोषाविषयी दुःख करतो त्याला काय म्हणावे? तो अनुताप. प्रस्तुत तो दोषावरती पोळतो ना, जे काय आपण करतो, जे काय आपण करतो, आपला वर्थाकाळ किती जातोय दिवसातला? 24 नाही काय, एक दिवस एक किती काळ ईश्वराच्या लेखी लागतो. आपल्याला प्रश्न विचारा, वास्तविक तुम्ही मी सुद्धा आहे, आपण आपल्याला प्रश्न विचार की आपला यातला किती काळ ईश्वराच्या लेखी लागतो. ज्ञान आहे आपल्याला, ज्ञानाचा संबंध नाहीये, यातला किती काळ आपला ईश्वराच्या लेखी आपण लावतो का? 24 तासात एक दिन बसतो. पहिलं नव्हतं ते बरं होतं काय? याच्याविषयी आपण आपला विचार करायचा, माझा काल किती ईश्वराच्या लेखी लागला, आपण आपला विचार करावा. तर तो अनुताप, प्रस्तुत दोषाविषयी जो दुःख करतो ना त्याला अनुताप असं म्हणावं. प्रत्येकाची व्याख्या आहे. निर्वेद मागील दोषाविषयी, अनुताप प्रस्तुत दोषाविषयी, अनुशोच भविष्यातील असं दोष घडू देऊ नको मला. ईश्वराला प्रार्थना करावी, असं दोष घडायचा योग आला तर माझा त्या दोषाचा पदार्थाचा याचा वियोग कर, ईश्वराला प्रार्थना करायची. तो अनुताप. तोही नाही तरी कैसा, तोही नाही. समग्र पुरुष अनुताप करतील, समग्र पुरुष अनुताप करतील. तोही नाही, पक्ष सलगी आहे, पक्ष तोडून आहे. तोही नाही म्हणजे अनुतापही करत नाही, समग्र करत नाही, काय समग्र करत नाहीत. मग जो निर्वेद करत नाही, अनुताप करत नाही त्याला भिक्षू म्हणू येईल. तरी कैसा भिक्षू हे, तरी कैसा भिक्षू, त्याला भिक्षू म्हणावं कसं? कैसा भिक्षू हे, नेनी जे ना जाणीजे, तू सूक्ष्म आहे. काय त्याला म्हणायचं? भिक्षू म्हणायचा नाही, त्याला म्हणायचा सूक्ष्म. असा आमच्या ब्रह्मदेश शब्द येतो, काही असा शब्द ब्रह्मविद्येमध्ये येतो. त्याला म्हणायचा सूक्ष्म म्हणायचा, त्याला भिक्षू म्हणता येत नाही. मग अनुशोच, तर अनुताप निर्वेद अनुतापच करत नाहीत काय? मग अनुशोच. अरे अनुताप जर करत नाही तर अनुशोच कुठून करणार? विहिरीमध्ये असेल तर पोहऱ्यामध्ये येईल का नाही? नसेल तर कुठून येईल?
जो मागच्या दोषाविषयी प्रस्तुत दोषाविषयी दुःख करत नाही, तो भविष्यार्थी ईश्वरा माझे ताजवाचे दोष भरू देऊ नको असं दुःख कसं काय करेल? करणार नाही तो. अनुशोच कुठून? इथपर्यंत. तुमचा पक्ष काय? तयासी म्हणजे जेणे. मग तयासी म्हणे, तयासी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. तयासी ते कोणाशी? तयासी ते कोणाशी? जेने विकारा विकल्पाची शून्यता केली ज्या पुरुषानं. विकार म्हणजे पदार्थ संबंधी जीवानुसारखा उल्लेख जे पुरा सुलक्षण सत्वास भंग अशी विकाराची व्याख्या केलेली आहे. जड चेतन पदार्थाच्या संबंधानं मन विचलित होते त्याला विकार असं म्हटलेलं आहे. काही एक रजरूपी विकार, एक तमरूपी विकार आहे. एक रजरूपी विकार, एक तमरूपी विकार आहे. विकार विकल्प म्हणजे विपरीत कल्प. विकल्प नव्हता दयाच्या ठाई विशेष, दयाचे विशेषत्व तो कल्पी. देव जीव देवताला परमेश्वर, तो परमेश्वराला देवता म्हणतो. हा विकल्प आहे. हा विकल्प आहे. ज्यांनी या विकार विकल्पाची शून्यता केली, विकाराशिवाय रीताने विकल्पाविषयी ओस सांगितलेला आहे. विकल्पाविषयी ओस सांगितलेला आहे. शेळीचा जो न्याय तो विकाराला आहे, मेंढीचा न्याय तो विकल्पाला आहे. विकल्प मुळासकट उच्चाटन करतो बोधाच. शेळी असती वर शेंड्याचं पान खाते, मेंढी असते ना ती मुळासकट उकळून खाते. मी आता पलटून सातारा जातो, मेंढ्या होत्या म्हणजे खाली गाडीतून उतरून जाऊन त्यांच्याजवळ बसतो आणि प्रत्यक्ष मी बघितलं. आपण जे शास्त्रात सांगितलं ते खरं आहे का गेलो तर ती मेंढी ती मुळासकट ती उकळून खात होती. विकार ज्या पुरुषानं विकाराची विकल्पाची शून्यता ज्याने केलेली आहे. स्वभाव नियमिले. स्वभाव द्याचे जे अष्ट स्वभाव त्याला नियामकत्व केलं. मुख्यद्वार धरले, अवघी द्वारे धरली होती. जीवांगे धरलं तर काहीच होणार आहे. डॉक्टर जायची गरजच नाही. काही नाही ना. देवाने जर हार सांगितला जर घेतला तर डायबिटीज हायच निघून जाईल. काही हायच निघून जाईल. पण गुमटं घडलं पाहिजे नाही पुढील आला. गुमटं आम्ही म्हणतो तुम्हाला गुमटं कसं घडणार? आम्ही जर नाही खाल्लं तर गुमटं कसं घडणार? काय हो तळे वगैरे भाव होते मुंबईत गेले, त्यांनी पत्ते सांगितलं. म्हणजे पत्ते करून करायचं काय? अरे म्हणे आम्ही जर खाणार तर पुढील गुमटा कसा करतो? म्हणजे गुमटं म्हणजे काय? मग कुठेतरी सांगितलं गुमटं. अरे म्हणे तुमच्या प्रकृतीचा विचार करा आणि मग पुढं बोला. काय स्वभाव नियमिले. ह्याचे जास्त स्वभाव त्या नियामकत्व केलेला आहे. त्याला नियामकत्व केलेलं आहे. काल सारेखार सदापत्यम द्वितीय पुष्टिकारका तृतीय रोगोयादिमचे चतुर्थ मरणांतका. 4 वेळा जेवतो ना आपलं समजायचं आपलं आलं आपलं जवळ. आता 15 अध्याय सुरू झाला. काय आलंबन त्याजिले. आलिंबनाचा त्याग केला. जास्वंत भागाच्या ते मनाचे जे लोंबलेपण आहे, गरजेपेक्षा पदार्थ संचित करून ठेवायचं. पीठ कूट द्रव्य काही संचित करून ठेवायचं. काही आलिंबन आहे. आलिंबनाचा त्याग केला आणि पते ईश्वर आणि निरालंब झाला. पते ईश्वराचं आलिंबन ठेवलं. ईश्वराचं आलिंबन ठेवलं. देवता स्मरणेसी. देवता म्हणजे अस्थि परिचय अधिष्ठात्री अभिमानी जी देवता तिच्या स्मरणाशी जन्म क्षेपलं. शेवटच्या श्वासापर्यंत श्री चक्रधर परमेश्वराच्या नामाचं स्मरण केलं. सांगदेव या नामाचं स्मरण केलं. असं शेवट झाला. आपण देवाला प्रार्थना करावी. निदान भांडारे करासारखं शेवट अवलोकन करायचं. नामाचं स्मरण करता करता तरी माझं ध्येय जाऊ दे देवा, माझं ध्येय जाऊ दे देवा. तयासीची. त्याच पुरुषाला परमेश्वर पुनः संबंध देतील. काय निराकरण कोणाचं केलं? वासनिकी म्हणेरवी वासनिकी म्हणेर पुनः संबंध होईल. प्रक्षेपणेन वांचोन नव्हे. वासी सुद्धा म्हणे की मी विकार विकल्पाची शून्यता केली. स्वभावाला मात्रा दिली. अलिंबनाचा त्याग केला. देवतेश्वर जन्म क्षेपलं. मला देवाचा पुनः संबंध नव्हे. काय स्वदेश सुग्राम संबंधाचा त्याग म्हणजे 26 वर्ष त्याग
देशाच्या शेवटी झाडा तरी जन्म शेपड्याला आहे ज्यानं, त्याचं तिथं ध्यान झालेलं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा तो श्लोक सांगतोय तुम्हाला, मरणा भला विदेश का जहान अपना कोई. कुणाचा परमेश्वर आहे, कुणाला कुठं संबंध आहे. मरणा भला विदेश का जहान अपना कोई, पशुपंची भोजन करू जग भंडारा होई. पशुपंची भोजन करू जग भंडारा होई सांगितलं काय. वासनिक वेळी आता मी त्याग मलाही पुनस्मन क्षेपणे वांचो न नव्हे. म्हणजे शेवटची त्याग वाक्य आहे. त्याग करून सुदैव सुग्राम संबंधाचा त्याग करून जो देशाच्या शेवटी गेला, काटे विखुरा काय त्या ठिकाणी ध्येय तिथं शेपलं त्यानं जाऊन. तळमळी जन्माती जन्म धाडला अशा प्रकारचा, काटे के तरी सुकवून पाडी ऐसा ये काय. असं जर असेल तर पुनःसंबंध वास्तविक म्हणजे मला घरामध्ये बसून पुनःसंबंध. आता पंत आमच्याकडे निघालाय नवीन एक काय, अनुसरू नका घरामध्ये बसलं तरी मोक्ष मिळत काय, घरामध्ये बसलं तरी मोक्ष मिळेल. नवीन एक पंथ निघाले, अशी वादळ भरपूर आली त्या पंथावर. पण लक्षात ठेवायचं आपण बळी नाही पडायचं. आमची परंपरा काय, आमचं शास्त्र कुणी सांगितले, कुणी सोम्या गोम्या उठलं की सांगेल देवपूजा करू नका, विशेष करू नका, अनुसरायचं नाही, साधूला दान द्यायचं नाही, काही करायचं नाही काय, असे विपरीत संस्कार जे जन्माला आलेले असतात. ही वादळं मानव म्हणताना 800 वर्षापर्यंत सोपलेले. मी आमच्या कवरेशी बाबांचं भाषण ऐकलं होतं. आपल्या बाबांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं, या पंथावरती देवगिरीपासून तो पुढं तुमच्या शनिवार वाड्यापर्यंत आक्रमण झाली काय, आक्रमण या पंथावरती झाली, पण पंथ आहे तसाच राहिलेला आहे. अशी वादळ येतात, सुनामी आणि निघून जातात. आपण नाही कधी बघायचं. माझा देव आहे, देवाने मला सगळं सत्य आहे, माझं साधन आहे, चतुर्वेद माझं साधन आहे. आपली विकृती कधी येऊ द्यायची नाही. आपली नाही, आपल्याला त्याच्याशी काय घेणं आहे. म्हणून खेपण्या वांचून नव्हे, खेपण्याशिवाय पुनःसंबंध होणार नाही. वास्तविक मला घरापासून कोणी संबंध नाही काय. संसार असा मोक्ष जोडे, ऐशे जरी निश्चित घरे, तर शुकाधिक का होऊन वेळे बैसती कडी कपाल. त्यांना काय वेळ लागलं होतं, त्यांना काय बायको मिळत नव्हती, काय नव्हतं म्हणून संन्यास घेतला, अरण्यात जाऊन राहिले. काय त्यांना शहरात राहूस वाटत नव्हतं नाही काय, त्यांना काय करूस वाटत नव्हतं का. त्याला माहिती आहे सोडल्याशिवाय देव माझा मला मिळणार नाही. देव माझा त्यागात शांती निरंतरम, त्याग आहे तो आमच्या देवाला अभिप्रेत आहे. कर एवढं कर काय. म्हणून वास्तविकाला आपण संबंध होणार नाही. पुनरपी काय होऊन गेला जाऊ, बस 9:35 झाले ना. तुम्हाला घरी जायचं आहे, घरचे पास आहेत, आम्हाला काय दंडवत हो. एका अशिक्षित आईच्या पोटी माझा जन्म झालेला आहे शास्त्री बाबा. तर बाबा